तर मित्रांनो, मॅडमनं एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलंय, त्यासोबत तुम्ही बघताय की आज मॅडम आपल्याला सपोर्टिव्ह म्हणून पण सुद्धा या प्रोग्रामला होस्ट पण करतायत. तर आता ती वेळ आहे ना खरोखर मॅडमला ऐकण्याची. तर माईक हँडओव्हर करण्या अगोदर मॅडमचा मान सन्मान झाला पाहिजे. हॅलो, मान सन्मान झाला पाहिजे. तर मॅडमचा मान सन्मान करण्याकरता डायसवर मी संपूर्ण लेडीज मध्ये न्यू ब्रँड टीम कोऑर्डिनेटर, एरिया टीम कोऑर्डिनेटर, डीटीसी आणि झेडटीसी यांना इन्व्हाइट करतो तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये. जोरदार जोरदार मान सन्मान करण्याकरता. मॅडमकडे माइक हँडओव्हर करायचा है. एक बार बॉस दिल से तालियां होनी चाहिए मैडम की. दिल से दिल से दिल से. नमस्कार नमस्कार. माझा परिचय करून देते. मी गेल्या 1.5 तासापासून 2 तासापासून तुमच्या समोर आहे. परत समोर आलेली आहे. परिचय करून देते. नाव बोलते अजिन सदांशू, खामगावतून बिलॉंग करते. तसं माझं एज्युकेशन इंग्लिश BEd झालेलं आहे. MBA पण करते आहे आणि गेल्या 13 वर्षापासून या बिझनेसमध्ये मी काम करते. या बिझनेसमध्ये यायच्या अगोदर ट्युशन क्लासेस, कॉन्व्हेंटवरती जॉब करायची, ब्युटी पार्लरचे काम करायची, मशीन काम करायची, रांगोळीचे क्लासेस करायची. माझे मिस्टर ऑलरेडी मुथूट फिनकॉर्पला बँक मॅनेजर या पदावरती काम करायचे. आणि आज कसं या मालेगावमध्ये तुम्ही हा मान सन्मान सत्कार बघताय, लोक येत आहेत, टाळ्या वाजवतायत, मान सन्मान सत्कार बघताय, फुलाचा हाराचा कधी त्या व्यक्तीशी संबंध येत नाही, ते सगळं तुम्ही बघताय. आता तुम्ही सुद्धा तुमच्यासारखा गेल्या 10 वर्षा अगोदर हा कार्यक्रम बघितला होता. कार्यक्रम जेव्हा चालू होता, लिटरली सांगते मला काहीच समजलं नव्हता. फक्त एवढं समजलं होतं या स्टेजवरती एवढे सगळे लोक मिळत आहेत, हे जेवढे लोक स्टेजवरती येत आहेत हे यांचा आणि फुलांचा हाऊ इज पॉसिबल, कसं संबंध येऊ शकतं. साध्या मार्केटमध्ये आपल्याला झेंडूचं फुलफोड कोणी देत नाही. याचा आपण देवासाठी पण इतका कंजूसपणा हार फुलं आणतो ना. आणि इथे एवढे मोठे हार बुके दिसतात, लोक इन्कम सांगतायत, पैसा सांगतायत. मी थोडीशी म्हणजे दिसत आले की हे कसं काय होऊ शकतं. कारण ऑलरेडी MPSCच्या एक्झाम दिल्या होत्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी केलेली होती, काही पॉईंट दिली, काही एक्झाम मिस केलेल्या होत्या. आणि मला असं वाटायचं मार्केटमध्ये नोकरी तर मिळू शकत नाही आणि एवढा 1-2 लाख रुपये कसं काय येऊ शकतं. टाळ्या शिट्ट्या असं वाजून कधी इन्कम येऊ शकतं का. कार्यक्रम बघितला, समजला काहीच नाही. परंतु लिटरली ज्यांनी मला हा कार्यक्रम दाखवला असे जबरदस्त व्यक्तिमत्व ITC+ प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर निलेश जोशी सर यांना मनापासून वंदन करते. त्यानंतर हा कार्यक्रम बघितल्यानंतर कसं करायचं, काय करायचं, नेमकं काय करायचं असं ज्यांनी मला सांगितलं, शिकवलं, टिकवलं आणि एक मोठा विश्वास दिला आणि खंबीरपणे लढायला शिकवलं असा जबरदस्त व्यक्तिमत्व डायनामिक इनोव्हेशन ग्रुपचे डायमंड एक्झिक्युटिव्ह, फर्स्ट डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर माणिकजी जाधव सर आणि विद्याताई जाधव मॅडम यांना मनापासून वंदन करते. मनापासून जोरदार टाळ्या होतात. काय करायचं, कसं करायचं काहीच माहिती नव्हतं. फक्त सरांनी मला सांगितलं, 3 आयडीचा प्लॅन मला सरांनी दिला. प्लॅन काय असते काही समजलं नव्हतं. फक्त एवढं लक्षात गेलं होतं का 3 आयडी जर का घेतले, जर का 30,000 जर का बिझनेस चालू केला तर 3 आयडी आपल्या होतात आणि या 3 आयडी वरती आपल्याला इन्कम येतं. म्हणजे एका आयडी वरती 12% घेतल्यापेक्षा 3 आयडी वरती 36% घेतलेले कधी पण चांगले. कारण मार्केटमध्ये काम करून
थकलेली होती आणि असं वाटत होतं की खरंच इन्कम आलं पाहिजे. आणि ती गाडी जेव्हा सरांनी सांगितले, लगेच ती गाडीचा फॉर्म भरला, कामाला सुरुवात केली, लोकांपर्यंत जायला लागली. ज्या कॉलनीमध्ये, ज्या एरियामध्ये मी राहत होती, ऑलरेडी माझे ट्युशन क्लासेस होते, मशीन काम होतं, चालू होतं सगळं, पण हा व्यवसाय कसा मी चालू केला होता तसं त्या कॉलनीमध्ये मी चालू केला होता. त्या कॉलनीमधल्या मॅक्झिमम सगळ्या लेडीज मला नावं ठेवायला लागल्या, सगळं बोलायला लागल्या. त्यांची मुलं माझ्याकडे ट्युशनला यायचे, त्यांना प्रश्न पडायचा ही शिकवते का मुका ठेवते. लिटरली सांगते, त्यांना असं वाटायचं की ही घराच्या बाहेर जाते, बिझनेस करते, म्हणजे फक्त फिरायचं काम करते. भरपूर लोकांनी त्या गल्लीतल्या, त्या गावातल्या भरपूर नातेवाईक लोकांनी पण मला नावं ठेवले, टोमणे पण मारले, न आवडणारे शब्द पण मला बोलले. पण मला माहिती होती पैशाची ताकद काय असते. कारण पैसा जिसके पास दुनिया उसकी दात, बाकी सब बकवास. कारण मी पैशाचा जवळून अनुभव घेतला होता. ऑलरेडी वेल एज्युकेटेड फॅमिलीतून बिलॉंग करते. माझा एक भाऊ आर्टिकल इन्स्पेक्टर आहे, एक भाऊ असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे, दोन्ही बहिणी टीचर आहे, बाबा पोलीस मध्ये होते. तिकडे सासरी पण चांगले वेल एज्युकेटेड फॅमिलीतून बिलॉंग करत होती. पण पैसा जेव्हा नाव काढतो ना, तेव्हा त्या माणसाची किंमत शून्य होऊन जाते. तो किती चांगला आहे, किती एज्युकेटेड आहे, किती माणूस की त्याच्याकडे नथिंग आहे, त्याला कोणी विचारत नाही. पैसा नव्हता म्हणून आम्ही दोघे पती पत्नी, माझी मिस्टर प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करायचे आणि मी पण ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून घर चालवण्याचं काम करायची. असं वाटायचं की माझं एज्युकेशन एवढं झालेलं आहे. आपण जीवाचा आटापिटा करतो फक्त एकाच गोष्टीसाठी, म्हणजे आपल्या मुलांना ज्या जन्म दिलेला आहे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. हे सांगतो आपण आपल्या पोटाला चिमटे घेतो, जेवढ्या गरजा आहेत त्या कमी कमी करण्याचा प्रयत्न करतो. सेम मी पण तसंच करत होती. पण मी जेव्हा एक्झाम दिल्या तेव्हा लक्षात आलं की एवढं हायटेक एज्युकेशन द्यायचं असेल तरी पैसा लागतो, आणि एवढं हायटेक एज्युकेशन दिल्यानंतरही नोकरी लागेल का नाही लागेल याची काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणून हा बिझनेस सिरियस करायला सुरुवात केली. लोक टोमणे मारत होते, कधी विचार नाही केला. कारण मला माहिती होतं माझ्या दोन मुलींसाठी या जगामध्ये कोणीच नाही आहे. कारण एक एक्झाम्पल मी करून बघितलं होतं. माझ्या मुलीला जेव्हा मी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं या बिझनेस मध्ये यायच्या अगोदर, त्यावेळेस अक्षरशः 40,000 रुपये लागले होते. आणि लिटरली सांगते महिलांना, माझ्याकडे माझ्या मिस्टरांकडे 20,000 रुपये सुद्धा नव्हते. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, उसने पासने मागतो. हे सांगणं मी पण तेच केलं होतं. पण ज्यावेळेस ते शब्द मला जे माझ्या मनाला भेटले, माझ्या बुद्धीला जेव्हा भेटले, खूप रडायला आलं. एकच शब्द बोलले ते, जर का मुलांचं शिक्षण आणि मुलांचा दवाखाना करता येत नाही तर जन्म कशाला दिला. आणि त्या शब्दाला लिटरली खूप चांगलं झालं. त्या शब्दाने मला हा बिझनेस का करायचा ते शिकवलं. आपण आतापर्यंत भरपूर लोक आपल्याला नावं ठेवतात, बोलतात, पण आपण कधीही चांगल्या वेळी कधी जात नाही किंवा पैसा कसा कमवायचा याचा कधी विचार करत नाही. माझ्यासमोर हा प्लॅटफॉर्म आला होता, मी एक विचार केला. मी काही केलं तरी पण मला लोक नावं ठेवणार आहे, मी काही नाही केलं तरी पण मला लोक नावं ठेवणार आहे. पण माझ्या घरातलं लाईट बिल कोणी भरू शकतं का? माझ्या घरातल्या माझ्या मुलींचं ट्युशन फी, कॉलेज फी, शिक्षणाची फी कोणी भरू शकते का? माझ्या मुलींचा दवाखाना कोणी करू शकते का? माझ्या मुलींचे लग्न कोणी करू शकते का? उत्तराला नाही. मग एकच विचार केला, कोण काय म्हणतं, सबसे बडा रोग और क्या कहेंगे लोग, सगळ्यात मोठा रोग जर आहे या जगामध्ये तर आपण फक्त विचार करतो, हा काय म्हटला, तो काय म्हटला, ती काय म्हटली, बरोबर ना? आणि त्या वेळेमधून मी जात होती. पण एक विचार केला, पैसा जर कमवायचा असेल तर हा एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आपल्या समोर आलेला आहे, याच्यावरती फक्त चालावं लागेल, शिकावं लागेल, टिकावं लागेल. आणि सातत्यानं आपल्याला जे जे सांगतात, जिथं जिथं ट्रेनिंगला बोलवतात, जिथं जिथं मीटिंगला बोलवतात, त्रास होतो, घरातून पण त्रास होतो. बऱ्याच वेळेस घरातून पण त्रास झाला. माझ्या ज्या दोन मुली आहेत, लहान मुलगी हा बिझनेस जेव्हा चालू केला होता तेव्हा माझी लहान मुलगी 2.5 वर्षाची होती. भरपूर लेडीज कारणं देतात की आमचे लहान लहान लेकरं आम्ही कुठे ठेवायचे. पण मी जेव्हा हा बिझनेस चालू केला होता ना, माझी मुलगी पण 2.5 वर्षाची होती. पण मला माहिती होतं की आज जर का मी तिच्याजवळ थांबली तर फक्त तिला खाऊ पिऊन घालणार. पण ज्यावेळेस ती एज्युकेशनसाठी बाहेर पडणार, एज्युकेशनसाठी जेव्हा पैसा लागणार आणि त्यावेळेस जेव्हा मी पैसा भरू शकणार नाही ना, त्यावेळेस मी माझ्या नजरेमध्ये पडून जाणार, कारण मी तिचे पैसे भरू शकणार नाही. याचा एवढा चांगला प्लॅटफॉर्म मला काय करायचं, कामाला सुरुवात केली मी आणि माझ्या मित्राने. कोण काय म्हणतं याचा कधी विचार केला नाही. जिथं जिथं सिनियर लोक मला बोलवायचे, ट्रेनिंग असतील, मीटिंग असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जात होती, गाड्या भरत होती, लोकांना घेऊन जात होती. लोक येत होते, लोक नाही म्हणत होते, लोक प्रोडक्ट घेत होते, लोक टोमणे पण मारत होते. ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं चालू ठेवल्या. मी एक विचार केला, मी ट्युशन क्लासेस घेते, लोक मला तेव्हाही नाव ठेवतात, मग मी ट्युशन बंद केल्या का? नाही. मी कॉन्व्हेंटमध्ये जाते तेव्हा मला पण लोक नाव
नावं ठेवतात. मग मी कॉन्व्हेंटला जाणं बंद केलं का? नाही. सेम शेतीच आहे. एखाद्या वर्षी शेती नाही पिकली तर दुसऱ्या वर्षी शेती पिकवणं बंद करतो का? अजिबात नाही. कोरोना आला, कोरोनामध्ये असंख्य व्यवसाय बंद पडले, पण तरी लोकांनी जगणं बंद केलं का? अजिबात नाही. त्याच पद्धतीनं मी या व्यवसायाला चालू केलं. कोण काय म्हणतं, सातत्य ठेवायचं, कंटिन्यू करायचं, तोही त्याला सोबत घ्यायचं, काम करत राहायचं, असं सातत्यानं कंटिन्यू गेल्या 10 वर्षापासून काम करायचं. काय बदल झाला मित्रांनो या व्यवसायामध्ये? 2 मिनिटांमध्ये सांगणार. या व्यवसायामध्ये आली होती तेव्हा भाड्याच्या घरामधून आली होती. हा व्यवसाय चालू केला होता, भाड्याचं 3000 रुपयाचं रेंट होतं आणि तो व्यवसाय किराणा आमची चौघांना लागायचा. विश्वासच त्या गोष्टीवर ठेवला होता की 5000 तरी या व्यवसायातून कमवायचे. कारण एवढे 5000 जर का आले, भाडं जर का 3000 निघलं, 2000 जर का किराणा निघला तर आपल्या संसाराला हातभार लागतील. या छोट्याशा उद्देशाने हा व्यवसायाला चालू केला. काय बदल झाला या 12 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये? काय बदल झाला? तर आज खामगावमध्ये स्वतःचं 50 लाखाचं घर गेलं. काय बदल झाला? हा बँगलोर, कुठे मैसूर या लोकांना घेऊन भरपूर लोकांना वाटतं फिरायला जायचं. अजिबात नाही मित्रांनो. परंतु लोक कशा पद्धतीने जीवन जगतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, आणि जर का विमान बनवलंच गेलेलं असेल तर मग कोणासाठी बनवलेलं आहे? आपल्यासाठी नाही आहे का? अजिबात नाही आहे. ही कन्सेप्ट त्या लोकांना मी पण द्यायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने हा व्यवसाय चालू केला. चांगला सेटअप बसला. पुण्याला घर घेतलं, पुण्याला चांगली टीम गेली. वेगवेगळ्या सिटीमध्ये, त्याच गावामध्ये, खामगावमध्येच थांबले नाही तर वेगवेगळ्या सिटीमध्ये मी हा बिझनेस चालू केला. आज वेगवेगळ्या सिटीमधून काम करते. आज स्वतःची 60,000 रुपयाची 4 व्हीलर मेंटेन करते. स्वतःची 2 एकर शेती या बिझनेसच्या माध्यमातून घेतली. मुलीला डॉक्टर बनवते. आणि हे सगळं फक्त आणि फक्त मायलेजच्या माध्यमातून झालेलं आहे. लोकांना असं वाटतं, भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये येतं चेन, स्कीम, साखळी, मेंबरशिप गेम असे गिफ्ट काढतात. नथिंग, जस्ट अँड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही दिलेल्या गोष्टी असतात मित्रांनो. पण जर का आपण कंपनीचं लिगलायझेशन जर का चेक केलं तर 100% आज आपण युट्यूबवरती सर्च केलं टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनी इन इंडिया 2023 तर आज भारतामधली नंबर 1 ची आज कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये आपण सगळे लोक काम करतो. कंपनी जबरदस्त आहे. या मित्रांनो सातत्यानं काम केलं, सातत्य ठेवलं. पण मित्रांनो नशिबामध्ये कोणाच्या काय गेलेलं असतं कोणालाच माहित नसतं. एक चांगलं CTC रँकला आली, 2-2.5 लाख रुपये महिन्याचं इन्कम यायला लागलं. मिस्टरने जॉब पण सोडून गेला होता. माझे मिस्टर आणि मी हा बिझनेस दोघंही फुल टाइम करत होतो. देवाच्या मनामध्ये काय येतं माहिती नाही. नशीब आपलं कधी बदलतं काहीच सांगू शकत नाही. ते नशिबाने माझ्या आयुष्यावरती घात घातला आणि 5 फेब्रुवारीला बिझनेस चालू असताना एक स्टेबल लाईफ, एक स्थिर लाईफ, एक चांगलं लाईफ चालूच असताना 5 फेब्रुवारी 2025ला माझ्या मित्रांना काढण्याला टाकाला. आणि त्या अटॅकमध्ये आम्ही त्यांना नाही वाचू शकलो. कारण मृत्यूवरती आतापर्यंत मृत्यूवरती कोणी विजय मिळवलेला नाही आहे. हे सांगलो. आणि आज लिटरली सांगते, हार बुके असतील, ट्रॉफी असतील, बॅनर असेल, जेव्हा करते या सगळ्या गोष्टी तेव्हा म्हणजे लिटरली सांगते मित्रांनो साहेबांची खूप अंतःकरणातून खूप मोठी जाणीव होते, खूप मोठी उणीव जाणवते. परंतु जगण्यासाठी पैसाच लागतो. या सांगलो. पैशाशिवाय या जगामध्ये काहीच नाही आहे. मी विचार करते जर का कदाचित मी जर का त्या बिझनेसमध्ये नसती, मी त्याच साडे कॉलनीमध्ये त्याच सिच्युएशनमध्ये जर का मी राहिली असती, 10 वर्ष मागे गेली आणि त्याच सिच्युएशनमध्ये जर का मी राहिली असती तर आज काय माझी परिस्थिती असती? आज फार 15,000 पासून तर 25-30 हजार रुपये माझं इन्कम आलं असतं. पण 25-30 हजारामध्ये भागू शकलं असतं. मुलींना मी डॉक्टर करू शकली असती. आज एवढं चांगलं लाईफ जगू शकली असती? नाही मित्रांनो. फक्त मला तुम्हाला सगळ्या लोकांना फक्त एकच मेसेज द्यायचा आहे की आज तुम्हाला गरज आहे का नाहीये, नथिंग मॅटर. पण आपल्या मुलांसाठी जर का आपण हा बिझनेस जर का केला तर 100% आपल्या लाईफ मध्ये परिवर्तन होऊ शकते मित्रांनो. मी जेव्हा हा बिझनेस चालू केला होता तेव्हा हा विचार नव्हता केला. आय कॅन्ट इमॅजिन इट की मी विचारच नाही करू शकत, मी कल्पनाच नाही करू शकत होती की असं माझ्या आयुष्यामध्ये कधी घडेल. घडलं ना. पण या बिझनेस मी लिटरली सांगते, या बिझनेसमुळं आज मी जी उभी आहे ती माझ्या ऑल टीम, या पूर्ण टीमला
जातं आणि लिटरली या बिझनेसमध्ये ज्यांनी मला पल सपोर्ट केला, आमच्या तिघी माहिती केला, एक फॅमिली बॉन्डिंगमध्ये ठेवलं आणि एक वेळ आली होती की आम्ही तिघी पण लिटरली सांगते सुसाईड करायचा विचार आमच्या तिघींच्याही मनात आला होता. परंतु आज मनापासून खूप आभार म्हणते. आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहणार अशा माझ्या जबरदस्त लेडी लीडर डायमंड एक्झिक्युटिव्ह विद्याताई जाधव मॅडम आणि माणिकजी जाधव सर यांना कोटी कोटी वंदन करते. आज या दोघांमुळे आलेला मनातला विचार बाजूला सारला आणि जगण्यासाठी एक त्यांनी आशा दिली, मला एक अपेक्षा दिली की या बिझनेसच्या माध्यमातून ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या लोकांसाठी तुम्हाला जगायचं आहे आणि 2 मुलींसाठी जगायचं आहे. आयुष्यभर मी काही केलं तरी मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही. मित्रांनो, एवढा जबरदस्त जर का प्लॅटफॉर्म आपल्या समोर येत असेल तर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. मी हे माझी तुम्हाला पुस्तकातली कथा, कादंबरी किंवा एखादं नाटक सांगत नाही मित्रांनो, ही माझी लाईव्ह स्टोरी सांगते. माझ्या आयुष्यामध्ये एका वर्षाबद्दल घडलेली मी घटना घडलेली जी आहे ती मी तुम्हाला सांगते. पण पॉवर ऑफ माय असेल, माझ्या मित्रांचा जो आयडी होता नॅशनल टीम कोऑर्डिनेटर हा त्यांच्या नावावरती होता, तो आज देखील असाच्या असा माझ्या मुलीच्या नावावरती ट्रान्सफर झालेला आहे. आज माझ्या मुलीच्या अकाउंटला ती डॉक्टरचं एज्युकेशन करते, पण तिच्या अकाउंटला दर महिन्याला 70 ते 1 लाख रुपयापर्यंत इन्कम येतं. पॉवर ऑफ माय लाईफ नॉमिनेशन. माणूस गेला डिग्री काम करत नाही, परंतु या बिझनेसची ताकद आहे मित्रांनो. माणूस जरी गेला तर 100% त्या व्यक्तीच्या घरामध्ये जो नॉमिनी असेल त्या नॉमिनीच्या नावावरती 100% इन्कम येऊ शकते. एवढा जबरदस्त कन्सेप्ट मध्ये आपण काम करतो. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी आज लिटरली तुम्हाला समजून घेतलं आणि लिटरली सांगते मालेगावची आपला एवढा छोटासा ग्रुप आहे, परंतु आज ज्यांनी एका शब्दावरती आपल्याला येस म्हटलं असे जबरदस्त व्यक्तिमत्व, हिरो व्यक्तिमत्व नांदेडवर ज्यांनी आपल्याला स्पेशली वेळ दिलेला आहे. WQC, 2ID, ITC, लसीलिंग गच्चीवर दत्ताजी लिंबुडे सर यांना पण कोटी कोटी वंदन करते. सरांसाठी पण एकदा जोरदार आज विजय चव्हाण सर असतील, देवराज भोवे सर असतील आणि जोशी सर असतील, या सगळ्या लिडर्स लोकांसाठी एकदा मनापासून जोरदार सगळ्यांनी मला समजून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि तेच सांगते विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय मलायचं अँड ओनली फॉर मलायचं. थँक्यू. जोरदार कमी करा. पूजा हो मंदिर में तो थाली भी चाहिए. पूजा हो मंदिर में तो थाली भी चाहिए और परफॉर्मेंस हो जो भी सदांशु का तो जोरदार तालियां भी चाहिए. जोरदार. पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जाऊया मित्रांनो. कार्यक्रमामध्ये मित्रांनो नेक्स्ट जे आहे ग्रंथालय म्हटलं जातं. आता पुस्तकं वाचल्यापेक्षा एका सक्सेसफुल व्यक्तीला जर का ऐकलं तर 100% आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन होतं. याचा ती वेळ आलेली आहे आपल्याला आपल्या महागुरूंना ऐकायचे. आर यू रेडी? तर तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये
विथ फॅमिली बिग क्लॅपिंग मध्ये सपना ऐकायचंय मालिका टीम तयार. तर सरांच्या बाबतीत मी नेहमीच म्हणत असते आणि आज परत म्हणणार, आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, लेकिन दुखियों का तारा नजर नहीं आता. आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, लेकिन दुखियों का तारा नजर नहीं आता. अरे ढूंढ कर लिया था इस जहां में तो प्रोफेसर मानिक जादव जी जैसा सितारा नजर नहीं आता. सरांचे काय खाणार करायचं तर तुमच्या जोर जल्लोष जुडामध्ये माय गणपती प्रोफेसर मानिक चित्रदाचा कथा. थँक्यू. सगळ्यांना शेवटचा नमस्कार. हा शेवटचा म्हणजे जाण्याचा नाही. तुम्हाला असं वाटतं जातो काय की जाणार नाही. आजच्या प्रोग्रामचा शेवटचा नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. मित्रांनो, आज पर्सनली मला खूप प्राऊड वाटतंय, कारण आज हे प्रोग्राम या ठिकाणी होतोय. जवळपास 400-450 लोक या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि गेल्या 1.5-2 महिन्यापासून या प्रोग्रामची आखणी सुरू होती. जेव्हा मला सांगितलं गेलं की मालेगाव मध्ये एक प्रोग्राम ठेवायचा आहे, हॉल बघणं सुरू केलंय, तेव्हा सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की मालेगाव मध्ये प्रोग्राम होऊ शकतो. पण मित्रांनो, कोणीतरी ठरवावं लागतं आणि ठरवल्यानंतर त्याचा रिझल्ट येत असतो. तर आज मालेगाव मध्ये हा प्रोग्राम या ठिकाणी जो संपन्न होतोय, एवढ्या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा एकत्र येण्याचा जे रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे, हे सगळं जे श्रेय जाते मित्रांनो, हे सगळं श्रेय जाते
इथं उपस्थित असलेले आणि बॅनरवर ज्यांची ज्यांची फोटो आहे, स्पेशली संपूर्ण नारी शक्ती महिला भगिनी, महिलेने जर का ठरवलं तर काय होऊ शकतं त्याचं ज्वलंत हा आजचा प्रोग्राम एक एक्झाम्पल आहे मित्रांनो. आज मालेगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये 400-450 लोकांचा प्रोग्राम घेणं त्याला खूप मोठी हिंमत लागते. हे खूप लोकांच्या बसचं काम नाही. मला 14 वर्ष झाले या धंद्यामध्ये. गेल्या 14 वर्षापासून मी हा बिझनेस करतोय. मी खूप लीडर्स बघितले, तोफान मोठे मोठे, यू करेंगे त्यू करेंगे. त्या लोकांना सुद्धा हे जमलं नाही जे या महिला मंडळींनी करून दाखवलंय. आणि या प्रोग्रामचं नेतृत्व ज्यांनी केलं मित्रांनो, आज मला खूप प्राऊड वाटतो त्या महिलेबद्दल. एक निर्णय, एक निश्चय आणि एक विश्वास की सर तुम्ही फक्त परमिशन द्या, आम्ही जीवाचं रान करू, 450-500 लोक आम्ही एकत्र करू. हा विश्वास ज्यांनी मला 1 ते 1.5 महिन्या अगोदर दिला होता. मी माझ्या ग्रुपची त्या व्यक्तीला एक पॉवरफुल लीडर्स मानतो मित्रांनो. आणि आज ती व्यक्ती तुमच्या टीमचं नेतृत्व करते. अशा आज खूप प्राऊड वाटतो मित्रांनो त्या महिलेबद्दल. एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न त्यांनी आज पूर्ण करून दाखवलं की जे मालेगाव पॉसिबल नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा असा प्रोग्राम होऊ शकत नाही, त्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा असा प्रोग्राम होऊ शकत नाही. तो प्रोग्राम आज एका खेड्यामध्ये आणि अतिशय शिस्तीमध्ये, डिसिप्लिन मध्ये हा प्रोग्राम ज्यांनी यशस्वी करून दाखवला. आज जो तुम्ही माझा सत्कार केला मालेगाव टीमने हा मी स्वीकारतो. पण ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली होती की हा प्रोग्राम आम्हाला करायचा आहे, तो प्रोग्राम आज सक्सेसफुल झाला. मॅम थँक्यू सो मच. मी खूप प्राऊड फील करतोय आणि माझा सत्कार मी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या अपलाईन सीटीसी लीडर ज्योती सदाशिव मॅडम यांना देऊ इच्छितो. थँक्यू सो मच मॅम. जे स्वप्न तुम्ही बघितलं होतं ते स्वप्न आज साकार झालंय. आज एवढा मोठा प्रोग्राम तुम्ही सक्सेसफुल करून दाखवला. थँक्यू सो मच. सोबत आज त्या व्यक्तीला विसरता येणार नाही मित्रांनो, ज्यांनी मॅडमच्या खांद्याला खांदा लावून, आज मॅडम पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, पण एक अशिक्षित महिला ज्यांनी ही मालेगाव टीम उभी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज ही जी तुम्हाला अचिव्हमेंट दिसते, शीतलताईंची दिसते, बाकीच्या सगळ्या टीसी एटीसी लोकांची अचिव्हमेंट दिसते, पण या पाठीमागे एक पडद्याची भूमिका ज्या व्यक्तीनं निभावली, ज्यांना म्हटलं जातं खऱ्या अर्थानं पिल्लर व्यक्तिमत्व, आज मी माझा बुके त्या ताईंना देऊ इच्छितो. बनसोड मॅडम यांना प्लीज. मॅडम बनसोड मॅडम, थँक्यू सो मच. हे सगळं जे काही होतं ना मित्रांनो, या दोघींमुळे झालं. थँक्यू सो मच. ग्रेट. खूप खूप अभिनंदन. महिलेने जर का ठरवलं तर काय होऊ शकते मित्रांनो. आज या दोघींनी ठरवलं होतं. सदाशिव मॅडम, बनसोड मॅडम, या दोघींच्या डोक्यात ही आयडिया आली की सर आम्हाला एक परमिशन द्या. मी नाही बोलत होतो, मला विश्वास वाटत नव्हता की एवढा मोठा प्रोग्राम मालेगाव मध्ये होणार नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी असे प्रोग्राम होत नाही, तुम्ही 500 लोकांना कसं एकत्र करणार. पण त्यांनी विश्वास दाखवला की सर आम्हाला एक संधी तर द्या. आणि या संधीचं सोनं केलं मित्रांनो.